नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी के इन मराठीच्या आजच्या व्हिडिओमध्ये देखील मी घेऊन आलो आहे MPSC पोलीस भरती, तलाठी भरती यांसारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये नेहमी विचारले जाणारे 30 अति महत्त्वाचे प्रश्न। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या प्रश्नांना सुरुवात करण्यापूर्वी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक प्रश्न विचारला होता, त्याचं उत्तर तुम्हाला सांगतो। प्रश्न असा होता की अलीकडेच डिजिटल इन्शुरन्सचे MD आणि CEO कोण बनले आहेत? तर बघा, या प्रश्नाचं उत्तर होतं ऑप्शन डी, जसलीन कोहली हे बनलेले आहेत डिजिटल इन्शुरन्सचे MD आणि CEO। बघा, या प्रश्नाचं उत्तर दीपा, राहुल, आदेश आणि कार्तिक यांच्यासोबत खूप जणांनी या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करून बरोबर दिलं। तर बघा, या सर्वांचं अभिनंदन। तर चला मग आजच्या या महत्त्वाच्या 30 प्रश्नांना सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 1 बघा काय दिलंय। जगाच्या एकूण भूभागापैकी टिंब क्षेत्र भारताने व्यापलेले आहे। तर बघा, एकूण किती टक्के क्षेत्र भारताने व्यापलेले आहे जगाच्या एकूण क्षेत्रफळापैकी? तर बघा, एकूण 2.4% क्षेत्र हे भारताने व्यापलेले आहे। दुसरा प्रश्न आहे की खालीलपैकी कोणता नेता जहाल गटातील नाही, जहाल मतवादी गटातील नाही आहे? कोणता नेता? तर बघा, त्यांचा फोटो इथे बघू शकता तुम्ही, फोटोवरून तुम्हाला उत्तर कळलंच असेल। न्यायमूर्ती रानडे हे जहाल गटातील नाही आहे। प्रश्न क्रमांक 3 काय बघा, भारतातील पहिला भुयारी लोहमार्ग टिंब शहरात बांधण्यात आला। तर बघा, भारतातील पहिला भुयारी लोहमार्ग हा पश्चिम बंगालची राजधानी कलकत्ता या शहरामध्ये बांधण्यात आला होता। चौथा प्रश्न आहे की श्वास या चित्रपटाचे कथालेखिका कोण? श्वास 2004 साली प्रकाशित झालेलं श्वास या चित्रपटाच्या कथालेखिका होत्या ऑप्शन सी माधवी घारपुरे। ऑप्शन सी उत्तर येईल, घारपुरे, माधवी घारपुरे। पुढील प्रश्न आहे की कोणत्या दिवशी राष्ट्रीय पर्यटन दिन म्हणून साजरा केला जातो? आता राष्ट्रीय पर्यटन दिन आणि जागतिक पर्यटन दिन याच्यामध्ये कन्फ्यूज होऊ नका। राष्ट्रीय पर्यटन दिन म्हटलं की 25 जानेवारी आणि जर जागतिक पर्यटन दिन म्हटलं तर 27 सप्टेंबर। लक्षात ठेवा, दोन्ही तारखा लक्षात ठेवा, कन्फ्यूज होऊ नका। राष्ट्रीय म्हटलं की 25 जानेवारी, जागतिक म्हटलं की 27 सप्टेंबर। पुढचा प्रश्न आहे की भारत सरकार कायदा 1935 द्वारे टिंब प्राप्त झाली। तर बघा, भारत सरकार कायदा 1935 द्वारे प्रांतीय स्वायत्तता प्राप्त झाली होती। प्रांतीय स्वायत्तता। सातवा प्रश्न आहे की मुंबई उच्च न्यायालयाचे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी खंडपीठ नाही? नागपूर, पणजी, पुणे की औरंगाबाद? तर बघा, मुंबई उच्च न्यायालयाचे पुणे, ऑप्शन सी पुणे या ठिकाणी कोणतेही खंडपीठ नाही आहे। विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्नाआधी बघा, अनअकॅडमीचं एक लर्निंग फेस्टिवलची एक ऑफर सुरू झालेली आहे। फक्त ही ऑफर 8 दिवसांसाठीच असणार आहे, ठीक आहे। यामध्ये बघा, जर तुम्ही IIT JEE किंवा नीट एक्झाम किंवा 8वी ते 10वीच्या परीक्षांची तयारी करत असाल तर तुम्हाला 45 दिवसांचं सबस्क्रिप्शन फक्त 299 रुपयामध्ये अनअकॅडमीवर भेटते आणि त्यावर सुद्धा तुम्हाला 10% डिस्काउंट भेटेल। म्हणजे 30 रुपये अजून तुमचे कमी होतील, 269 रुपयाला हा तुम्हाला सबस्क्रिप्शन भेटेल। जर तुम्ही ROHI10 हा कुपन कोड वापरला तर तुम्हाला फक्त 269 रुपयाला 45 दिवसांचं सबस्क्रिप्शन अनअकॅडमीवर भेटत आहे। फक्त 8 दिवसांसाठीच ही ऑफर आहे, तर या ऑफरचा, या संधीचा फायदा नक्की उठवा। तसंच बघा, मी सुद्धा एक अनअकॅडमी एज्युकेटर आहे, माझं नाव आहे रोहित म्हात्रे। तुम्ही मला अनअकॅडमीवर फॉलो केलं नसेल तर अनअकॅडमीवर नक्की फॉलो करा। हा आपला कुपन कोड आहे ROHI10, याचा वापर करून तुम्ही माझे क्लासेस फ्रीमध्ये अनअकॅडमीवर बघू शकता, ठीक आहे। तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेच, त्यावर क्लिक करा आणि नक्कीच अनअकॅडमी हा प्लॅटफॉर्म जॉईन करून घ्या। पुढचा प्रश्न आहे की ग्रामपंचायत प्रशासनावर देखरेख ठेवण्याचे व मार्गदर्शन करण्याचे काम कोण करते? तर बघा, लक्षात ठेवा, ग्रामपंचायत प्रशासनावर देखरेख ठेवण्याचे व मार्गदर्शन करण्याचे काम हे नेहमी पंचायत समिती करते। ऑप्शन ए। पुढचा प्रश्न आहे की राज्य मंत्रिमंडळ संयुक्तरित्या कोणाला जबाबदार असते? राज्यसभा, लोकसभा, विधानसभा की विधान परिषद? राज्य मंत्रिमंडळ। तर बघा, राज्य मंत्रिमंडळ ही संयुक्तरित्या विधानसभेला जबाबदार असते। ऑप्शन सी उत्तर येईल इथे। क्लिअर? प्रश्न क्रमांक 10 काय बघा, महाराष्ट्रातील पहिला वायुविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रातील पहिला वायुविद्युत प्रकल्प आहे ऑप्शन सी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये। ऑप्शन सी। 11वा प्रश्न आहे की वुमन्स इंडियन असोसिएशनची स्थापना टिंब यांनी केली। तर बघा, वुमन्स इंडियन असोसिएशनची स्थापना झाली होती 1917ला आणि कोणी केली होती?
तर बघा ॲनी बेसेंट फोटोमध्ये बघू शकता तुम्ही, ज्यांनी 1917ला वुमन्स इंडियन असोसिएशनची स्थापना केली. 12वा प्रश्न आहे की स्वाईन फ्लू कोणत्या विषाणूमुळे होतो? तर बघा तुम्हाला माहितीच असेल कदाचित H1N1. ठीक आहे, स्वाईन फ्लू होण्याचं कारण असतं H1N1, ऑप्शन सी. ठीक आहे, H1N1 या विषाणूमुळे स्वाईन फ्लू होतो. प्रश्न क्रमांक 13 बघा काय दिले. रॅमन मॅग्सेसे पुरस्कार कोणत्या देश देतो? रॅमन मॅग्सेसे, तर बघा रॅमन मॅग्सेसे हा पुरस्कार फिलिपिन्स हा देश देतो. आशियातील नोबेल पुरस्कार असं देखील म्हटलं जातं या पुरस्काराला. रॅमन मॅग्सेसे हे फिलिपाईन्सचे राष्ट्राध्यक्ष होते, ज्यांचं एक विमान अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता आणि त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी रॅमन मॅग्सेसे पुरस्कार दिला जातो फिलिपिन्स या देशाकडून. 14वा प्रश्न काय बघा. खालीलपैकी केरळ राज्यातील लोकप्रिय नृत्य कोणते आहे? बघा फोटोवरून तुम्हाला कदाचित कळलं असेल, केरळ राज्यातील लोकप्रिय नृत्य आहे कथ्थकली, ऑप्शन बी. 15वा प्रश्न आहे की गुलामगिरीचे लेखक टिंबटिंब आहेत. गुलामगिरी पुस्तकाचे लेखक, तर बघा गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक आहेत ज्योतिबा फुले, ऑप्शन ए. 16वा प्रश्न आहे की खालील अंकगणितीय श्रेणीतील पुढील एक संख्या शोधा. 24, 21, 18, 15. सोपाच प्रश्न आहे बघा. 3 3 वजा करत गेले तिथे, -3, -3, -3, -3. इथे 15 मधून -3 केलं तर उत्तर तुम्हाला 12 भेटून जाईल, ऑप्शन ए. प्रश्न क्रमांक 17 काय बघा. जपानच्या हाती सापडलेल्या ब्रिटिश लष्करातील हिंदी सैनिकांची आझाद हिंद सेना टिंबटिंब यांनी स्थापन केली. तर बघा आझाद हिंद सेनेची स्थापना केली होती रासबिहारी बोस यांनी, ऑप्शन बी. ठीक आहे, रासबिहारी बोस यांनी स्थापना केली होती आझाद हिंद सेनेची. 18वा प्रश्न काय बघा. टाटा लोह आणि पोलाद कारखाना कुठे आहे? टाटा लोह आणि पोलाद कारखाना आहे, ऑप्शन डी, झारखंडमधील जमशेदपूर येथे. लक्षात ठेवा, टाटा लोह व पोलाद कारखाना. 19वा प्रश्न आहे की राजश्री शाहू महाराज टिंबटिंब संस्थानाचे अधिपती होते. राजश्री शाहू महाराज, तर बघा राजश्री शाहू महाराज हे कोल्हापूर संस्थानाचे अधिपती होते, ऑप्शन बी. पुढील प्रश्न आहे की राष्ट्रीय काँग्रेसचे दुसरे अधिवेशन टिंबटिंब येथे झाले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे दुसरे अधिवेशन झाले होते कलकत्ता येथे. आणि कधी झाले होते ते? तर ते झाले होते 1886ला. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे दुसरे अधिवेशन. 21वा प्रश्न काय दिलाय बघा. लोकमान्य टिळक यांनी टिंबटिंब यांच्या मदतीने मराठा व केसरी ही वर्तमानपत्रे सुरू केली. टिळकांनी कोणाच्या मदतीने सुरू केली होती मराठा व केसरी ही वर्तमानपत्रे? तर बघा गोपाळ गणेश आगरकर किंवा गोग आगरकर असं देखील म्हणतात त्यांना. तर बघा गोग आगरकर यांच्या मदतीने टिळकांनी मराठा व केसरी ही वर्तमानपत्रे सुरू केली होती. 22वा प्रश्न आहे की तेल व नैसर्गिक वायू मंडळाला टिंबटिंब संस्था हेलिकॉप्टर सेवा पुरवते. कोणती संस्था तेल व नैसर्गिक वायू मंडळाला हेलिकॉप्टर सेवा पुरवते? तर बघा ऑप्शन सी, पवनहंस ही संस्था, ऑप्शन सी. पुढचा काय प्रश्न बघा. क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य कोणते आहे? अतिशय सोपा प्रश्न आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य म्हणजे गोवा. ठीक आहे, ऑप्शन ए. आणि सर्वात मोठा राज्य कोणता आहे? चला कमेंट करून सांगा. भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा राज्य कोणता आहे? कमेंट करून सांगा. 24वा प्रश्न काय बघा. 33व्या G8 राष्ट्रांची शिखर परिषद टिंबटिंब येथे संपन्न झाली. 33व्या, तर बघा 33व्या G8 राष्ट्रांची शिखर परिषद ही जर्मनीला संपन्न झाली होती, ऑप्शन बी. 25वा प्रश्न आहे की छत्रपती शाहू महाराजांचे जन्मगाव कोणते? तर बघा सोपाच प्रश्न आहे. छत्रपती शाहू महाराजांचे जन्मगाव आहे कागल. कागल कुठे आहे? तर कोल्हापूरमध्ये, ऑप्शन सी उत्तर देते. 26वा प्रश्न काय बघा. भारत छोडो ठराव टिंबटिंब येथील 1942च्या काँग्रेस अधिवेशनात संमत करण्यात आले. भारत छोडो ठराव, तर बघा भारत छोडो ठराव हा ऑप्शन डी मुंबई येथील 1942च्या काँग्रेस अधिवेशनात संमत करण्यात आला होता. 27वा प्रश्न काय बघा. बॅरिस्टर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी टिंबटिंब येथे इंडिया हाऊसची स्थापना केली. तर बघा फोटोमध्ये बघू शकता तुम्ही बॅरिस्टर श्यामजी कृष्ण वर्मा ते यांनी कुठे केली होती इंडिया हाऊसची स्थापना? तर बघा लंडन. ठीक आहे, ऑप्शन ए लंडन या ठिकाणी इंडिया हाऊसची स्थापना केली होती.
28वा प्रश्न आहे की खालीलपैकी कोण सार्कचा सदस्य नाही? सार्क म्हणजे काय, तर साऊथ इंडियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन. बघा याच्यामध्ये एकूण 8 देश आहेत. अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, इंडिया, मालदीव्स, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका असे 8 देश आहेत. आणि कोणता देश नाही आहे याच्यामध्ये, तर म्यानमार या देशाचा समावेश नाही आहे सार्कमध्ये. 29वा प्रश्न आहे की विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार करणाऱ्या सुधारांपैकी टिंबटिंब यांनी स्वतः विधवेशी लग्न केलं होतं. सांगा बघू, विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार करणाऱ्या सुधारकांपैकी कोणी केलं होतं विधवेशी लग्न? तर बघा ऑप्शन डी, विष्णुशास्त्री पंडित यांनी स्वतःच एका विधवेशी लग्न केलं होतं. चला शेवटचा प्रश्न आजचा काय बघा. डिसेंबर 1920 साली टिंबटिंब येथे भरलेल्या राष्ट्रीय सभेच्या वार्षिक अधिवेशनात असहकार चळवळीच्या ठरावाला मंजुरी देण्यात आली. सांगा बघू कुठे भरलेल्या राष्ट्रीय सभेच्या वार्षिक अधिवेशनात? तर बघा फैजपूर येथे, लक्षात ठेवा, फैजपूर येथे भरलेल्या राष्ट्रीय सभेच्या वार्षिक अधिवेशनात असहकार चळवळीच्या ठरावाला मंजुरी देण्यात आली होती. ठीक आहे, तर महत्त्वाचे 30 प्रश्न बघितले. तुम्हाला या 30 पैकी किती प्रश्नांची उत्तरे माहिती होती ती मला कमेंट करून नक्की सांगा. सोबत बघा क्वेश्चन ऑफ द व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी आजचा प्रश्न आहे की मूकनायक हे पाक्षिक कोणी सुरू केले? बघा 4 ऑप्शन आहेत, डॉक्टर आंबेडकर, महात्मा फुले, स्वामी विवेकानंद की सयाजीराव गायकवाड. उत्तर माहिती असेल तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचं असेल. कमेंट करून सांगायचं तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर. सोबत बघा आपल्या टेलिग्राम चॅनल रोहित म्हात्रे अकॅडमी अजून जॉईन केलं नसेल तर सगळ्या PDF साठी हे जे मी प्रश्न घेतो त्याचे सर्व PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटून जातील. तर आपला टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रांसोबत. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्या. तर चला मग विद्यार्थी मित्रांनो, भेटूया GK इन मराठीच्या पुढील व्हिडिओमध्ये. आमचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.